नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रवा बेसन बर्फी किंवा रवा बेसन वडी देखील तुम्ही म्हणू शकता. गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण कप तूप ओतायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये पाव कप रवा टाकायचा आहे. तुपाचे प्रमाण तुम्ही कमी देखील करू शकता. तुम्हाला जर कमी तुपामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही अर्धा कप तूप देखील वापरू शकता. नंतर आपल्याला रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटे लागू शकतात आपल्याला रवा तुपामध्ये भाजण्यासाठी. रवा भाजत असताना आपल्याला तो सतत हलवत राहायचे आहे म्हणजे तो करपणार नाही. व गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. इथे आपला रवा हलक्या सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचे आहे. सुरुवातीला मी 1 कप बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकले आणि मिक्स केले व नंतर मी अजून पाव कप बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकून मिक्स केलेले आहे. नंतर आपल्याला बेसन पीठ छान भाजून घ्यायचे आहे. संपूर्ण घरभर सुगंध पसरेपर्यंत आपल्याला बेसन पीठ छान असे भाजून घ्यायचे आहे. बेसन पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला बेसन पीठ 8 ते 10 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे. इथे आपले बेसन पीठ छान असे भाजून झालेले आहे. नंतर आपल्याला कढई उतरवून खाली ठेवायची आहे व गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 कप साखर टाकायची आहे. अर्धा कप पाणी ओतायचे आहे. बारीक केलेली वेलची त्याच्यामध्ये टाकायची आहे. 4-5 वेलची बारीक करून मी घेतलेली होती ती त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. नंतर पाकामध्ये थोडासा फूड कलर टाकायचा आहे. फूड कलर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरीही चालेल. किंवा तुम्ही फूड कलर ऐवजी त्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकू शकता. बेसन बर्फीला छान कलर येण्यासाठी पाकामध्ये येलो फूड कलर टाकला आणि मिक्स करून घेतले व थोड्या वेळानंतर आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे. बोटांवरती थोडासा पाक घेऊन आपल्याला 2 बोटांच्या साहाय्याने पाकाची एक तार बनते का ते चेक करून घ्यायचे आहे. जर एक तार बनत असेल तर आपला पाक आलेला आहे असे समजायचे आहे. किंवा चमच्याच्या साहाय्यानेही तुम्ही पाक चेक करून घेऊ शकता. चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आहे व चमच्यावरती करायचा आहे. जर लास्टच्या थेंबाची एक तार बनत असेल तर आपला एक तारी पाक आलेला आहे असे समजायचे आहे. गॅसवरचा पॅन उतरवून खाली ठेवायचा आहे व ज्या कढईमध्ये आपण बेसन पीठ भाजलेले होते ती कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि बेसन पीठ आपल्याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बनवलेला पाक ओतायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला पाक बेसन पिठामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि एका ताटाला तूप लावून घ्यायचे आहे व त्या ताटामध्ये आपल्याला बनवलेले रवा आणि बेसन पिठाचे मिश्रण ओतायचे आहे. आणि रवा बेसन बर्फी आपल्याला सेट होण्यासाठी अर्धा तासासाठी ठेवायचे आहे किंवा फ्रीजमध्ये 20 मिनिटांसाठी ठेवली तरीही चालेल. कढईमधील सर्व मिश्रण आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचे आहे आणि ते पसरवून घ्यायचे आहे. वरून सजावटीसाठी आपल्याला कट करून घेतलेले बदाम आणि पिस्ता टाकायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट वरून टाकू शकता. बर्फीवरती आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे व बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये बर्फी कट करून घ्यायची आहे. सुरुवातीला मी इथे उभे कट मारून घेत आहे व नंतर मी अजून आडवे कट मारून घेणार आहे व इथे मी उभ्या आकारामध्ये बर्फी कट करून घेत आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही आकारामध्ये बर्फी कट करू शकता. डायमंड किंवा चौकोनी आकारामध्येही तुम्ही बर्फी कट करू शकता. बर्फी कट करून झाल्यानंतर अजून अर्ध्या तासासाठी बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. इथे आपली बर्फी कट करून झालेली आहे. इथे मी अर्ध्या तासासाठी बर्फी सेट होण्यासाठी ठेवलेली होती व नंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला बर्फी काढून घ्यायची आहे. उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला बर्फी ताटातून बाहेर काढून घ्यायची आहे व ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता बर्फी सेट झाल्यानंतर त्याचा कलर थोडासा डार्क झालेला आहे. प्लेटमध्ये नंतर आपल्याला सर्व बर्फी काढून घ्यायची आहे.
इथे आपली रवा बेसन बर्फी बनवून तयार झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही पाकातील रवा बेसन बर्फी बनवू शकता। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली सर्व बर्फी प्लेटमध्ये काढून झालेली आहे। ही बर्फी पाकातील जरी असली तरीही अगदी मऊ बनते। अशा प्रकारे तुम्ही रवा बेसन बर्फी बनवू शकता। ही रवा बेसन बर्फी खायला खूप छान लागते। धन्यवाद।